आपलं सर्वांचं स्वागत आहे गीतास किचनमध्ये। तर आज आपण बनवूया मटर पुलाव। तर मटर पुलाव बनवण्यासाठी साहित्य बघूया। आपण एक वाटी मटर घेतलेला आहे आणि 2 वाटी तांदूळ घेतलेले आहे। याला 15 ते 20 मिनिटं भिजू ठेवायचे। आणि ते घेतलेले आहे 3 कांदे कापून घेतलेले आहे आणि 2 ते 3 मिरची घेतलेले आहे आणि ते मसाले घेतलेले आहे। तर आता 2 कलमी घेतलेले आहे, 2 काली 10 ते 12 काली मिरी घेतलेली आहे आणि काही लवंग घेतलेले आहे आणि ही मोठी इलायची घेतलेली आहे आणि करणफूल घेतलेले आहे आणि जिरे घेतलेले आहे। चला तर आपण बनवूया मटर पुलाव। तर आता गॅस ऑन करून घेऊया। त्याच्यावर ठेवूया कुकर थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं तेल, 2 बुटले। आणि त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं थोडंसं 1 चमच तूप। तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही करू शकता, टाकू शकता तूप। तुम्हाला जेवढं तेल टाकायचं आहे तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये। मी तर 2 बुटले घेतलेले आहे आणि 1 चम्मच तूप घेतलेला आहे। चला तर आता थोडंसं तेल गरम होऊ द्यायचं। चला तर आपलं तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकून घेऊया कांदे। कांद्या थोडंसं लालसर होऊ देपर्यंत परतू द्यायचं। चला तर याच्यामध्ये मिरची टाकून घेऊया। कांदे थोडेसे लालसर झालेले आहे, त्यामध्ये मिरची टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये खडे मसाले पण टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। आणि 1 चम्मच इथं अद्रक लसणाचा पेस्ट टाकायचा। गॅस थोडीशी कमी आच करायची, गॅसची मध्यम आचेवर ठेवायचं आणि याच्यामध्ये टाकूया मटर। ते धुवून घेतलेले मटर आहे याच्यामध्ये टाकून घ्यायचं। छान मिक्स करून घ्यायचे याला। आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। याला 2 मिनिटं थोडंसं पकू द्यायचं। तर आपले जे मटर 2 मिनिटं पकले आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं 2 ते 3 चम्मच दही। छान मिक्स करून घ्यायचं आणि याला 2 मिनिटं होऊ द्यायचं। चला तर आपण हे तांदूळ याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि याला मिक्स करून घ्यायचं छान। याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचं। 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचं। छान याला मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकून घ्यायची।
चला तर आपलं पाणी टाकून झालेलं आहे. याच्यामध्ये 1 ते 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. आता आपण याला कुकरचं झाकण लावून घेऊ. तर आपण याला मध्यम आचेवर ठेवायचं आणि 3 शिट्या होऊ द्यायच्या. तर मंडळी सांगा आपला मसाला ते मटर भात कसा झाला आहे. बघू शकता मैत्रिणींनो, आपल्या 3 शिट्या झालेल्या आहे. आपण याचं झाकण काढून घेऊया. तर बघू शकता आपला मटर भात झालेला आहे. आता आपण याला चांगलं सर्व करूया. तर बघू शकता आपला मटर पुलाव छान झालेला आहे. मस्त असा सुगंध येत आहे. तर मैत्रिणींनो, रेसिपी तुम्हाला आवडलास तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी. तर बघू शकता आपल्याला भात मटर पुलाव असं छान झालेला आहे.